जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण युनिट नंबर 2 रिलेशनल डेटा मॉडेल हा युनिट बघत आहोत. त्यामध्ये आजचा आपला पॉईंट आहे नॉर्मलायझेशन. त्यामध्ये आपण फंक्शनल डिपेंडन्सीज आणि नॉर्मलायझेशनचे जे 3 टाईप आहेत, फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड नॉर्मल फॉर्म, हे 3 आपण बघणार आहोत. तर फंक्शनल डिपेंडन्सी पासून आपण सुरुवात करू. So, what is the functional dependency? It is the relationship between different attribute in the database relations. So, आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की आपण काय करतोय की आपण आपला जो डेटा आहे तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये रोज आणि कॉलम मध्ये आपण तो स्टोअर करतोय, बरोबर. आणि जे काही सपोज स्टुडंट असेल तर स्टुडंट ही आपण त्याला एंटिटी म्हणतोय आणि त्याचे जे काही प्रॉपर्टीज असतील, स्टुडंट आयडी, नेम, हे जे काय आहे ते हेच आपण ऍट्रिब्यूट ऍज ऍट्रिब्यूट आपण त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करतोय. तर आता फंक्शनल डिपेंडन्सी म्हणजे काय की आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे, म्हणजे थोडक्यात काय की दोन कॉलम, दोन ऍट्रिब्यूट, वेगवेगळ्या ऍट्रिब्यूट मधलं जे रिलेशनशिप आहे त्यालाच आपण फंक्शनल डिपेंडन्सी किंवा त्याच्या मधलं रिलेशन कसं असू शकतं त्याच्याबद्दलची जी डिस्कशन आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, फंक्शनल डिपेंडन्सी. आता कशा पद्धतीने आहे ते आपण डेफिनेशन बघू. अ फंक्शनल डिपेंडन्सी इज अ constraint between two set attribute in a relation form a database. That means when two attributes forms the relationship, म्हणजे दोन कॉलम, दोन ऍट्रिब्यूट किंवा दोन सेट ऑफ ऍट्रिब्यूट जेव्हा काहीतरी रिलेशन फॉर्म करतात त्याला आपण काय म्हणू शकतो, फंक्शनल डिपेंडन्सी. ओके, कशात आहे म्हणजे थोडक्यात काय, जर स्टुडंटचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर स्टुडंट रोल नंबर आणि स्टुडंट नेम हे काय करतात, काहीतरी रिलेशनशिप, म्हणजे थोडक्यात काय, स्टुडंट रोल नंबर असेल तर काहीतरी नाव असायला पाहिजे, हे एक रिलेशनशिप किंवा त्यामध्ये डिपेंडन्सी झाली. जर तुम्ही रोल नंबर देताय तर तो रोल नंबर कुणाला देताय त्यासाठी काहीतरी नाव पाहिजे, बरोबर. तर अशी जी आहे त्याला आपण फंक्शनल डिपेंडन्सी म्हणतो. आता बघा, याला आपण एक एक्झाम्पलच्या थ्रू बघू. इट इज रिप्रेझेंटेड ॲज एक्स डिपेंड्स ऑन वाय, वेअर एक्स अँड वाय आर द सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स. मीन्स एक्स डिपेंड्स ऑन वाय. ओके, मीन्स एक्स म्हणजे एक्स आणि वाय हे काय आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत, म्हणजेच कॉलम आहेत. द डिपेंडन्सी इम्प्लाइज दॅट इफ टू टपल्स, दॅट मीन्स द रो, have the same value for the attribute in x, they must also have the same value for the attribute in y. ओके, आता बघा द डिपेंडन्सी कशी असू शकते किंवा काय, तर बघा त्याच्यामध्ये जर एका कॉलम मध्ये एका कॉलम मध्ये दोन टपल, दोन रेकॉर्ड जर सारखे असतील, म्हणजे थोडक्यात काय की एक आपण जर घेतलं एक्झाम्पल, सपोज रोल नंबर 1 आणि त्याचं नाव आहे अमोल. परत त्याच कॉलम मध्ये परत रोल नंबर 1 असेल तर त्या ठिकाणी नाव सुद्धा परत तेच नाव यायला पाहिजे, बरोबर. आणि असं दोन जे रेकॉर्ड असतील तर त्याचं पहिल्या रो मध्ये जे आलेलं आहे रेकॉर्ड, सपोज 1 आलाय, रोल नंबर 1 ला अमोल आलाय, तर परत जर आपण रोल नंबर 1 जर घेत असेल तर तो अमोलच यायला पाहिजे. सर ह्या अशा दोन कॉलम मध्ये याला आपण काय म्हणू शकतो, फंक्शनल डिपेंडन्सी, म्हणजे एक्स डिपेंड्स ऑन वाय. ओके, आता बघा एक्झाम्पल थ्रू आपण ते बघू फंक्शनल डिपेंडन्सी. एम्प्लॉईज एक्झाम्पल आपण घेतो, एम्प्लॉई रिलेशनचं. सपोज वी हॅव अ रिलेशन एम्प्लॉई, in that employee ID, name, department, salary, there are 4 columns in the employee table. Okay, then a functional dependency might be employee ID. Okay, so the employee ID हा कशावरती आता डिपेंड करणार आहे, ओके, नेम. ओके, म्हणजे थोडक्यात काय, एम्प्लॉई आयडी वरती काय डिपेंड असणार आहे, नेम असणार आहे, डिपार्टमेंट असणार आहे, सॅलरी. दिस मीन्स टू रो हॅव द सेम एम्प्लॉई आयडी, दे मस्ट हॅव द सेम नेम, डिपार्टमेंट अँड सॅलरी. ओके, म्हणजे जर दोन रो, दोन टपल मला जर सारखा जर एम्प्लॉई आयडी असेल तर त्याचं नाव, डिपार्टमेंट आणि सॅलरी पण काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ओके, दुसरं आपण एक फंक्शनल डिपेंडन्सीचं एक्झाम्पल बघू. बघा, हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. फॉर रिलेशन स्टुडंट, स्टुडंट जर आपण जर घेतलं एंटिटी, त्याचे जर आपण बघितलं ऍट्रिब्यूट्स, स्टुडंट आयडी, नेम, कोर्स आणि ग्रेड. देर आर 4 attributes in the student table. Then student ID depends, or name depends on the student ID, indicates that particular student ID is associated with the specific name. म्हणजे जर स्टुडंट आयडी किंवा आपण रोल नंबर जर म्हणलं तर त्याला पर्टिक्युलर काहीतरी नाव असणार आहे. आणि जरी तुम्ही एकाच दोन रो मध्ये जर एक रोल नंबर घेत असाल तर दोन्हींचं नाव हे सेम यायला पाहिजे, याला आपण म्हणणार फंक्शनल डिपेंडन्सी. बघायचं टेबल मध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला शो करतोय. तर आपल्याकडे स्टुडंट टेबल आहे, स्टुडंट आयडी, नेम, कोर्स, इन्स्ट्रक्टर आणि ग्रेड. ओके, आता स्टुडंट आयडी बघा 1 2 3 4 5 अशा बद्दल स्टुडंट आयडी दिलेत आणि स्टुडंटचे नाव आहे तिथं. त्यानंतर कोर्स मध्ये बघा डेटाबेस हा कोर्स आहे, तो त्याचे जे इन्स्ट्रक्टर आहेत ते डॉक्टर स्मिथ आणि
ग्रेड आहे ए. ओके. आता दुसरा जो कोर्स आहे तो आहे नेटवर्किंग आणि त्याचे जे इन्स्ट्रक्टर आहे डॉक्टर जॉन्सन. आता बघा काय झालंय पुढच्या याच्यामध्ये पुढच्या थर्ड रोलला बघा की डेटाबेस जर कोर्स असेल तर डेटाबेस कोर्ससाठी इन्स्ट्रक्टर पुन्हा कोण येणार आहे तर डॉक्टर स्मिथच येणार आहे. ओके. म्हणजे काय की दोन कॉलम मध्ये जर आपण रिलेशनशिप जर बघितलं तर पहिल्या कॉलम मध्ये जर एखादी व्हॅल्यू असेल आणि त्याची असोसिएटेड व्हॅल्यू किंवा त्याची डिपेंडंट व्हॅल्यू जर दुसऱ्या कॉलम मध्ये असेल आणि तेच रेकॉर्ड जर आपण परत घेत असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या कॉलम मधली व्हॅल्यू पण काय आली पाहिजे सेम आली पाहिजे. यालाच आपण म्हणतो फंक्शनल डिपेंडन्सी. तर इथं तसं सेम आहे. डेटाबेस साठी डॉक्टर स्मिथ आहे तर डेटाबेस साठी डॉक्टर स्मिथच येणार आहेत आणि नेटवर्किंग साठी डॉक्टर जर जॉन्सन आहेत तर नेटवर्किंग साठी डॉक्टर जॉन्सनच येणार आहेत. आता याचा जर आपण इन्स्ट्रक्टर जर हा टेबल केला तर बघायच्या एंट्रीज बघा डेटाबेस साठी डॉक्टर स्मिथ, नेटवर्किंग साठी डॉक्टर जॉन्सन आणि प्रोग्रामिंग साठी आहे डॉक्टर ली. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही फंक्शनल डिपेंडन्सी जी आहे ती आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. एका कॉलम मध्ये जर आपण एक व्हॅल्यू घेतोय आणि त्याची असोसिएटेड व्हॅल्यू त्याची डिपेंडंट व्हॅल्यू जर आपण दुसऱ्या कॉलम मध्ये घेतोय आणि आपण तेच जर रेकॉर्ड परत यूज करणार असेल तर त्याची ती दुसऱ्या कॉलम मधली व्हॅल्यू ही सेम आली पाहिजे. आता आता फंक्शनल डिपेंडन्सी. आता फंक्शनल डिपेंडन्सीचा आपल्याला यूज होणार आहे नॉर्मलायझेशन मध्ये. तर आता नॉर्मलायझेशन काय आपण ते बघू. दुसरा कन्सेप्ट आहे पण फंक्शनल डिपेंडन्सी त्याच्यामध्ये का पाहिजे तर ते नॉर्मलायझेशन मधून आपण बघू. बघा नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनच्या जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपल्याला भेटतात. पण जो डेफिनेशन जरी वेगवेगळे असलं तर त्याचे जे वर्किंग आहे त्याचं नॉर्मलायझेशन का वापरायचं त्याचं काम जे आहे ते सेमच आहे. बघू आपण त्यामध्ये समजून घेऊ. इट इज अ डेटाबेस डिझाइन टेक्निक which is used to organize the tables in such a manner that it should reduce the redundancy and dependency of data. That means first definition says that it reduce the redundancy and dependency. Okay. पहिली डेफिनेशन काय सांगते आपल्याला की काय केलं पाहिजे नॉर्मलायझेशननी रिड्यूस द रिडंडन्सी म्हणजे डुप्लिकेशन थोडक्यात आणि डिपेंडन्सी. आता जे आपण जशी फंक्शनल डिपेंडन्सी जर बघितली तर अशा जर काही डिपेंडन्सी असतील ओके तर त्या आपल्याला काय करावं लागले असते रिड्यूस करायचे आहेत. त्यानंतर आहे नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन ची परत डेफिनेशन आपण बघू. दुसरे इट इज डिफाइन्ड एज अ प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ डेटाबेस टेबल्स इनटू द टेबल्स टू रिड्यूस द डेटा रिडंडन्सी अँड डिपेंडन्सी. आता यामध्ये थोडंसं वेगळं आहे. काय सांगतोय आपल्याला डेटा रिडंडन्सी अँड डिपेंडन्सी ही तर रिड्यूस करायचीच आहे पण कशी करणार तर याचं एक इथं आपल्याला दिलं आहे. तर आपण डिकम्पोजिशन टेबलला काय करणार डिकम्पोज करणार म्हणजे सब टेबल मध्ये त्याला डिवाइड करणार. सो दॅट इज अ टेक्निक टू रिड्यूस द रिडंडन्सी ऑर डिपेंडन्सी इन द नॉर्मलायझेशन. थर्ड डेफिनेशन काय सांगते बघा. डेटाबेस नॉर्मलायझेशन इज अ डेटाबेस डिझाइन टेक्निक by which relational data table structure or design in a such a way to make them user and even system friendly. Okay. सो नॉर्मलायझेशन म्हणजे आपण काय करणार थर्ड ऍज पर द थर्ड डेफिनेशन असे डिझाईन करणार त्याला असं स्ट्रक्चर करणार की ते काय झाले पाहिजे युजर आणि सिस्टीम फ्रेंडली झाले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय युजर फ्रेंडली म्हणजे थोडक्यात काय की त्याला आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला काही रेकॉर्ड्स वगैरे जर इन्सर्ट करायचे असतील इन्सर्ट अपडेट डिलीट जे काही ऑपरेशन्स जर आपल्याला करायचे असतील तर ते काय झाले पाहिजे व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये झाले पाहिजे आणि ते सिस्टीमला म्हणजे थोडक्यात एसक्यूएल थ्रू आपल्याला ऍक्सेस करता आले पाहिजे असे आपल्याला स्टेबल स्ट्रक्चर करायचं त्याचं डिझाईन असं करायचं असं थर्ड डेफिनेशन सांगते नॉर्मलायझेशन. आता लास्ट डेफिनेशन जर आपण बघितली तर काय सांगते बघा इट इज एफिशियंट ऑर्गनायझेशन डेटा. आता हे एफिशियंटली नॉर्मलायझेशन इज द प्रोसेस ऑफ एफिशियंटली ऑर्गनायझिंग द डेटा म्हणजे आपल्याला एका पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये व्यवस्थित डेटा आपण त्यामध्ये करू शकतो. त्यानंतर अजून काय सांगते बघा नॉर्मलायझेशन एलिमिनेट्स डुप्लिकेट डेटा अँड मेक insert, update and delete operation much more efficient in terms of performance and space requirement to storage the data. म्हणजेच थोडक्यात काय आपल्याला काय करायचंय परत रिड्यूस द रिडंडंट डुप्लिकेशन अँड डिपेंडन्सी रिमूव्ह करायची आहे. कशासाठी टू मेक इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन मोर एफिशियंट. म्हणजे थोडक्यात काय आपण जर सगळ्या डेफिनेशन जर बघितल्या तर याचा जर एक आपण समरी जर बघितली तर आपल्याला काय करायचं आहे नॉर्मलायझेशन मध्ये तर जे काय टेबल्स असतील त्याच्यामधलं आपल्याला डेटा जो रिपीटेड डेटा आहे त्याला कमी करायचं आहे रिडंडन्सी कमी करायची आहे आणि डिपेंडन्सी देखील कमी करायची आहे आणि ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय टेबलला डिकम्पोज करायचंय सब टेबल मध्ये डिवाइड करायचंय आणि हे केल्याने जर काय होणार आहे तर आपल्याला डेटाबेस वरती इन्सर्ट अपडेट आणि डिलीट हे जे ऑपरेशन्स आपण डेटाबेसवर करणार आहोत ते इफिशियंट ऑपरेशन्स होणार आहे आणि त्याने आपलं परफॉर्मन्स जो आहे तो इन्क्रीज होणार आहे आणि आपली स्पेस रिक्वायरमेंट पण काय होणार आहे आपल्याला स्पेस कमी लागणार आहे असं आपल्याला
नॉर्मलायझेशन सांगतं. तर आता आपण नॉर्मलायझेशनचे टाइप्स बघू किंवा नॉर्मलायझेशनची प्रोसेस बघू. आपण काय पद्धतीने आपण नॉर्मलायझेशन करणार आहोत किंवा कशासाठी करायचंय. सो आता बघा, पर्पज ऑफ नॉर्मलायझेशन, मिनिमाइज द डेटा रिडंडन्सी, आपल्याला डुप्लिकेशन कमी करायचं आहे. टू मेक द डेटाबेस स्ट्रक्चर फ्लेक्झिबल, इट शुड बी पॉसिबल टू ऍड न्यू डेटा व्हॅल्यूज इन टू द रोज. ओके, सो फ्लेक्झिबल स्ट्रक्चर पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कन्सिस्टंट व्हॅल्यू पाहिजे थ्रूआउट द डेटाबेस. म्हणजे थोडक्यात काय की त्याची एक जर एका पर्टिक्युलर साठी आपण काहीतरी व्हॅल्यू घेतली तर ती थ्रूआउट डेटाबेस तीच व्हॅल्यू आपल्याला राहिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की मी जर एक स्टुडंट आहे, सपोज राहुल, राहुलला जर मी मॅथ्ससाठी 70 मार्क जर दिलेले आहेत, तर कुठेही कोणत्याही टेबलमध्ये गेलं तर त्याचे राहुलला मॅथ्ससाठी 70 मार्क हे दिसायला पाहिजे आपल्याला. असा कन्सिस्टंट डेटाबेस आपल्याला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला नॉर्मलायझेशन करायचं आहे. आणि लास्टचा जो पॉईंट आहे, टू ओव्हरकम द अनोमलीज. आता टू ओव्हरकम द अनोमलीज म्हणजे काय, तर ते आपण बघू. बघा, त्यामध्ये 3 अनोमली आहेत. पहिली जी आहे ती आहे इन्सर्ट अनोमली, डिलीट अनोमली आणि थर्ड आहे अपडेट अनोमली. आता अनोमली म्हणजे काय बघा, तर आपण या ठिकाणी बघू शकतो की एक टेबल तुमच्या समोर दिसतोय. तर ह्या टेबलमध्ये जर आपण बघितलं तर रोल नंबर आहे, नाव आहे, आपल्याला डिव्हिजन दिसते, ऍक्टिव्हिटी कोड दिसते, ऍक्टिव्हिटी दिसते आणि काहीतरी फीज दिसते, बरोबर. आता आपल्याला इन्सर्ट अनोमली आपण बघू शकतो. तर आता मला जर नवीन एक ऍक्टिव्हिटी ऍड करायची, बरोबर. आता इथं ड्रॉइंग आहे, स्विमिंग आहे आणि क्राफ्टिंग आहे. मला पेंटिंग ही ऍक्टिव्हिटी ऍड करायची आहे. ठीक आहे. तर आता पेंटिंग ही ऍक्टिव्हिटी मला ऍड करायची आहे. पण काय होतंय, पेंटिंग ऍक्टिव्हिटी इथं आपल्याला कुठेही दिसत नाही. आता जर पेंटिंग ऍक्टिव्हिटी मी कधीही ऍड करू शकतो, ज्यावेळेस एखादा नवीन स्टुडंट त्या ऍक्टिव्हिटीसाठी एनरोल होईल त्याच वेळेस मी तिथे घेऊ शकतो. अदरवाईज मला ती दिसणार नाही किंवा नाहीच आहे, असं त्याचा आपण कन्सिडर होऊ शकतो. तर मग अशा जी हा एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे पेंटिंग तर आपल्याकडे ऍक्टिव्हिटी अवेलेबल आहे, पण ती आपल्या डेटाबेसमध्ये कुठेही दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, जर थर्ड पर्सन कोणी जर ऍक्सेस करत असेल डेटाबेस, तर त्याला काय वाटेल इथे पेंटिंग अवेलेबल नाहीच आहे. पण ऍक्च्युअली पेंटिंग ऍक्टिव्हिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, पण ती आपल्याला इन्सर्ट करता येत नाही जोपर्यंत की कोणी स्टुडंट त्याला एनरोल करत नाही. ओके, याला म्हणू शकतो आपण इन्सर्ट अनोमली. त्यानंतर डिलीट अनोमली. आता डिलीट अनोमली म्हणजे काय बघा, सपोज एखादा स्टुडंट आहे, तर मला त्या स्टुडंटची एक ऍक्टिव्हिटी मला डिलीट करायची. सपोज मला सचिनची ड्रॉइंग ऍक्टिव्हिटी मला डिलीट करायची आहे. तर मी डिलीट केलं की A1 ऍक्टिव्हिटीचे ज्या आहे ते डिलीट करा. तर काय होऊ शकतं की बाकीच्यांची पण जे आहे ते डिलीट होऊन जाऊ शकते. असे याला आपण होऊ शकतो डिलीट. आणि अपडेट मध्ये पण सेम आहे की जर एकाची जर मी अपडेट करत असेल तर ती बाकीच्यांची पण होऊ शकते. तर असं होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आपल्याला की नॉर्मलायझेशन करायचं आहे, रिडंडन्सी डिपेंडन्सी रिमूव्ह करायची आहे. टेबलला सब टेबलमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे, डिकम्पोज करायचं आहे. आणि या सर्व अनोमलीज जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये कमी करायचे आहेत. ठीक आहे. तर आता आपण ऍक्च्युअल प्रोसेसकडे जाऊ. 3 टाईप आहे, टाइप्स ऑफ नॉर्मलायझेशन मध्ये. फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म अँड थर्ड नॉर्मल फॉर्म. त्यामध्ये फर्स्ट नॉर्मल फॉर्म जो आहे, इन शॉर्ट मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. काय सांगतोय फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप्स. ओके, नॉर्मलायझेशनचा फर्स्ट नॉर्मल फॉर्मचा जो काही रूल आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला युनिक व्हॅल्यूज पाहिजे आपल्या डेटाबेसमध्ये. आणि रिपीटिंग म्हणजे रिपीट किंवा एकच सेलमध्ये जर मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर असं नकोय. दुसरा जो आहे तो सांगतोय हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप अँड नो पार्शियल डिपेंडन्सी. सो वी हॅव टू रिमूव्ह द डिपेंडन्सी ऑल्सो विथ द सेकंड नॉर्मल फॉर्म. ओके, आता थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण जे सर्व काही केलं ते केलंच आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट म्हणू आपण, ट्विस्ट असा आहे की आपण याच्यामध्ये पहिल्याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्सी नकोय, नो पार्शियल डिपेंडन्सी. इकडं पार्शियल डिपेंडन्सी नकोय सेकंड नॉर्मल मध्ये. पण थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी जी आहे ती ठेवू शकतो. तर ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, आपण मॅथ मध्ये शिकलोय, ए इज इक्वल टू बी असेल, बी इज इक्वल टू जर सी असेल तर ए इज इक्वल टू सी होऊ शकतो. ओके, म्हणजे आपण त्याला ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय. तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये डिपेंडन्सी ज्या आहेत त्या करू शकतो. तर आता आपण एक्झाम्पल घेऊ फर्स्ट नॉर्मल फॉर्मचं. आपल्याकडे एक टेबल आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे कॉलम आहे स्टुडंट आयडी, नेम, कोर्स, इन्स्ट्रक्टर आणि ग्रेड्स. ओके, आता स्टुडंट आयडी मध्ये जर बघितलं आपण 1 2 3 3 रेकॉर्ड्स आहेत. नेम मध्ये अलेज, बाबा आणि कारल अशी 3 नावं आहेत. कोर्सेस मध्ये जर आपण बघितलं बघा तर डेटाबेस आणि नेटवर्किंग, एकाच सेलमध्ये 2 व्हॅल्यूज आले आहेत, प्रोग्रामिंग आलंय आणि परत
डेटाबेस आणि प्रोग्रामिंग अशा दोन व्हॅल्यूज एका सेलमध्ये आले. तेच इन्स्ट्रक्टर मध्ये पण आपण जर बघितलं तर सेम तशीच डबल व्हॅल्यू आल्या आणि ग्रेड्स मध्ये पण आपण जर बघितलं तर डबल डबल एका सेलमध्ये व्हॅल्यू आले. आता याला आपण काय आहे, हा अननॉर्मलाइज टेबल आहे. तर याला आपल्याला नॉर्मलाइज करायचं आहे. तर आपल्याला आपण फर्स्ट नॉर्मल फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज आणि नो रिपीटिंग ग्रुप्स. ओके, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज आणि नो रिपीटिंग ग्रुप्स असं आपल्याला पाहिजे. तर सर्वात महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये जर आपण प्रायोरिटी जर बघितलं तर एका सेलमध्ये दोन व्हॅल्यू नको आहेत, म्हणजे रिपीटिंग ग्रुप्स नको आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर कारण की का आपल्याला जर डेटाबेसला जर आपल्याला हँडल करायचं असेल तर एका सेलमध्ये एकच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. ओके, सो मग आपण काय केलं बघा, ह्या टेबलला आपण कसं फर्स्ट नॉर्मल मध्ये कन्वर्ट केलं तर आपण स्टुडंट आयडी घेतलेत. पहिला आपण रेकॉर्ड बघू बघा, अलायन्स घेतला आपण. अलायन्सला दोन कोर्स होते, डेटाबेस आणि नेटवर्किंग, तर त्याचे दोन रेकॉर्ड केले. स्टुडंट आयडी सेम राहील. आपण फंक्शनल डिपेंडन्सी मध्ये बघितलं, जर आता इकडे जर वन आपण रोल नंबर घेतोय तर नेम अलायन्स आहे. तर एका स्टुडंट आयडी साठी दोन कोर्स आहेत म्हणून आपण ते डबल घेतले. त्यानंतर अलायन्स आलेला आहे, त्याचे दोन कोर्सेस आहेत म्हणून दोन घेतलं. त्याला इन्स्ट्रक्टर पण वेगवेगळे आहेत. डेटाबेस साठी डॉक्टर स्मिथ आहेत आणि नेटवर्किंग साठी जॉन्सन आहे, तर ते आपण घेतले. आणि त्याच्या ग्रेड पण आपण सेपरेट केले आहेत. तर अशा ज्या तीन एंट्री होत्या त्याच्यामध्ये दोन दोन एंट्री आपल्याला दोन एंट्री डुप्लिकेट होते, तर त्याला आपण काय केलंय, सेपरेट केलंय. म्हणजे थोडक्यात काय आपण रिपीटिंग ग्रुप रिमूव्ह केले. आता याच्यामध्ये आपण तुम्ही म्हणू शकता की सर याच्यामध्ये काय होतं, आपल्याला युनिक व्हॅल्यू पाहिजे होत्या, बरोबर. तर इथं काही युनिक व्हॅल्यू आपल्याला दिसत नाही, बरोबर ना. वन वन डबल दिसतोय, टू डबल दिसतोय, थ्री डबल दिसतोय, इकडे ॲलिस बॉब हे डबल दिसतोय. ओके, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं की याच्यामध्ये आपल्याला डबल डबल जे रेकॉर्ड्स आहेत म्हणजे डुप्लिकेशन जे आहे ते आपल्याला दिसतंय. पण आपण जर बघितलं, आपण कोणत्याही दोन कॉलम ला आपण सुपर कीचा कन्सेप्ट आपण बघितलाय. तर कोणतेही दोन कॉलम आपण घेतले, जर सपोज मी घेतलं की स्टुडंट आयडी 1 आणि कोर्स घेतला डेटाबेस. ओके, स्टुडंट आयडी 1 आणि जर मी कोर्स घेतला डेटाबेस किंवा ग्रेड जर मी घेतली ए, तर मला एकच स्टुडंट भेटणार आहे, तो म्हणजे अलायन्स असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये काय करू शकतो की युनिकली आपण जाऊ शकतो, युनिक रेकॉर्ड्स आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे ते दोन्ही आपण त्या ठिकाणी जे हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज आणि नो रिपीटिंग ग्रुप्स हे दोन्ही आपण इकडं केलेलं आहे. याला टेबलला नॉर्मलाइज फर्स्ट नॉर्मल मध्ये केलेलं आहे. आता टेबल हाच असणार आहे आपला. आपण पुढचं सेकंड नॉर्मल फॉर्म बघू. तर सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण याला आपल्याला परत काय पाहिजे होतं, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप्स आणि नो पार्शल डिपेंडन्सी. तर आपल्याला डिपेंडन्सी नकोय. मग आता आपण याला काय केलं, परत जो आपला मेन टेबल होता हा अननॉर्मलाइज टेबल आहे आपला फर्स्ट नॉर्मल फॉर्म मधला, यालाच आपण कन्वर्ट केलं होतं फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये. आता फर्स्ट नॉर्मल फॉर्म मधून आपल्याला काय करायचं आहे की तिसरी गोष्ट जी आहे ती करायची आपल्याला, नो पार्शल डिपेंडन्सी. पार्शल डिपेंडन्सी म्हणजे काय की डिपेंडंट एका गोष्टीवरती दुसरी गोष्ट आपल्याला डिपेंड ठेवायची नाही, बरोबर. तर आता जर हा जर टेबल आपण जर बघितला तर बघा, स्टुडंट आयडी आहे, नेम आहे, कोर्स आहे, इन्स्ट्रक्टर आणि ग्रेड आहे. स्टुडंट आयडी नेम जे आहे ते स्टुडंट आयडी वरती डिपेंड आहे. आणि इथं जर बघितलं आपण तर इन्स्ट्रक्टर आणि कोर्स हे एकमेकावरती डिपेंड आहे, बरोबर ना. सर डॉक्टर स्मिथ असतील तर ते डेटाबेसेस घेत आहेत, डॉक्टर जॉन्सन असतील तर ते नेटवर्किंग घेत आहेत, बरोबर ना. आणि डॉक्टर आपण असं पद्धतीने डॉक्टर अल्ली असेल तर ते प्रोग्रामिंग घेत आहेत. म्हणजे थोडक्यात काय की हे डिपेंडंट आहे. आता ह्या ज्या डिपेंडंट गोष्टी आहेत त्या आपण कशा रिमूव्ह करणार बघा. तर आपण काय केलं, स्टुडंटचा टेबल सेपरेट केला आहे. स्टुडंट 1 2 3 नेम. ओके, ही गोष्ट सेपरेट झालेली आहे. त्यानंतर आता स्टुडंट आयडी त्यानंतर कोर्स, इन्स्ट्रक्टर आणि ग्रेड ह्याला आपण सेपरेट केलेलं आहे. तर आता आपण काय करू शकतो की अशा पद्धतीने कोर्स आपण सेपरेट केलेत, कोर्स आणि त्याचे इन्स्ट्रक्टर आणि ग्रेड हे आपण सेपरेट केलंय, आणि स्टुडंट आणि स्टुडंटचं नेम आपण सेपरेट केलं आहे. अशा पद्धतीने या टेबल आपण डिकम्पोज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पार्शल डिपेंडन्सी होती ती पार्शल डिपेंडन्सी आपण काय केली, रिमूव्ह केली. ओके, त्यानंतर आता थर्ड नॉर्मल फॉर्म सेम लाईक सेकंड नॉर्मल फॉर्म हॅव्हिंग ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आता त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आपण ठेवू शकतो. तर मग आपण जर आपला टेबल होता तर त्या टेबलला तीन टेबल मध्ये आपण कन्वर्ट करतोय. पहिला आपण केलं स्टुडंट आयडी आणि नेम. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये नेम जे होतं ते स्टुडंट आयडी वरती डिपेंडंट होतं म्हणून आपण त्याला सेपरेट केलंय. कोर्स आणि कोर्स इन्स्ट्रक्टर जे आहेत ते एकमेकावरती डिपेंडंट आहेत, तर त्याला आपण सेपरेट केलंय. आणि जी ग्रेड आहे, ग्रेड त्या कोर्सची ग्रेड, तर आपण त्या कोर्स वाईज जाऊ शकतो म्हणून स्टुडंट आयडी, कोर्स आणि ग्रेड असे तीन टेबल मध्ये आपण याला केलंय. आणि याच्यामध्ये जे ट्रान्झिटिव्ह डिपेंडंट, आता बघा स्टुडंट आयडी वरती नेम डिपेंड असणार आहे, तर कोर्स असणार आहे, तर कोर्स आणि इन्स्ट्रक्टर याला आपण केलंय. आणि ह्या स्टुडंटनी कोणता कोर्स घेतला हे आपल्याला महत्वाचं आहे म्हणून आपण काय केलं, कोर्स आणि त्याची ग्रेड आपण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फंक्शनल डिपेंडन्सी आणि नॉर्मलायझेशन जे आहे, नॉर्मलायझेशनचा कन्सेप्ट आपण तिन्ही कन्सेप्ट बघितले आहे. त्याचबरोबर आज आपला सेकंड युनिट देखील या ठिकाणी
संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण फर्स्ट आणि सेकंड युनिट जे आहे ते दोन्ही युनिट आपण कंप्लीट केले आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच मला या व्हिडिओला कमेंट करू शकता. त्यानंतर माझा डिस्क्रिप्शन मध्ये जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ईमेल आयडी आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तर त्या देखील त्यावरतून देखील तुम्ही मला संपर्क करू शकता. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना डिस्क्रिप्शन कुठं आहे, काय आहे ते समजत नाही. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी थोडंसं तुम्हाला ते दाखवून देतो. तर बघा हा आपला चॅनल आहे माऊली आयटी सोल्युशन. तर माऊली आयटी सोल्युशन वरती तुम्ही अशी कोणतीही एखादी व्हिडिओ जर बघत असाल तर ह्या व्हिडिओला जर तुम्ही इथे गेले बघा, इथं हा जो सेक्शन आहे इथं सबस्क्राईब वगैरे असतं, त्याच्या खाली जर गेले तर इथं इथं मोर मध्ये तुम्हाला जायचंय, मोर मध्ये. ठीक आहे, इथं तुम्हाला व्ह्यूज दिसतील. तर इथं मोर मध्ये गेल्यानंतर बघा इथं मोर इथं तुम्हाला दिसेल. तर इथं गेल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ईमेल आयडी आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आहे आणि आपली वेबसाईट देखील आहे. या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व नोट्स, पीपीटी, असाइनमेंट, त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हिडिओ, प्रॅक्टिकलचे लेक्चर हे सर्व त्या ठिकाणी देखील अवेलेबल आहे. तर तुम्ही हे सर्व बघू शकता. ओके, धन्यवाद. जय